या देवी सर्वभूतेषु माता कालरात्रि रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्ते नमस्तस्ते नमो नमः। शारदीय नवरात्र उत्सवांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्रीचा 7वा दिवस, 7वी दुर्गा म्हणून काल रात्री या देवीची आज आपण पूजा करतो। या देवीचा कलर काळ्या अंधारासारखा काळा आहे। या देवीला 4 हात आहेत, त्यामध्ये 2 हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये वरद म्हणजेच आशीर्वाद आहे। देवीचे केस लांब आणि मोकळे आहेत। देवीला 3 डोळे आहेत, तेही अगदी चमकणारे आहेत। देवीच्या गळ्यामध्ये एक हार आहे, तोही प्रकाशासारखा चमकदार आहे। एकदा शुंभ निशुंभ या राक्षसांनी देवांवरती आक्रमण केले आणि त्यामध्ये देवांचा परिचय झाला। सर्व देव घाबरून शंकराकडे गेले आणि विनंती करू लागले मदत करण्याची। तेव्हा आपल्या शेजारी बसलेल्या पार्वतीकडे पाहिले आणि शंकर भगवानांनी त्यांना विनंती केली की देवांची मदत करा। त्यावेळेस मातेने दुर्गेचे रूप धारण केले आणि सिंहावर स्वार होऊन ती युद्धासाठी निघाली। शुंभ निशुंभ आणि रक्तबीज तिघेही राक्षस खूप घाबरले। मातेचा हैर उद्भवला। मातेने सर्वप्रथम शुंभ निशुंभ या दोघांचा वध केला। त्यानंतर ती रक्तबीजाकडे गेली, पण रक्तबीज हा खूप भयानक राक्षस होता। त्याला अमृतत्वाचे वरदान होते। त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एक नवीन रक्तबीज तयार व्हायचा। त्याला वध करण्यासाठी मातेने काल रात्री हे रूप धारण केले। मातेने सर्वप्रथम त्याला खंजिराने वार केला आणि त्याचे उडणारे सांडणारे रक्त तिने ते पिऊन घेतले आणि रक्तबीजाचाही वध केला। काल रात्री या देवीची उपासना केल्यावर आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात। ही देवी आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेते। जय दुर्गा।